काय नाही नाही ते इंदापूर म्हणजे आहे ते आता दौंड तालुक्यात, परंतु ते इंग्लिश मिडियमचं स्कूल. मी त्याही संदर्भामध्ये मला विज्ञान प्रतिष्ठानची एक ब्रँच काढायची आहे. मी इतक्यादा अनेकांना सांगितलं की दौंड शहर आणि दौंड कारखाना हे अंतर किती 5 का 7 किलोमीटर आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी मला रिझनेबल दरात न पिकणारी कुसाळ उगवणारी अशा प्रकारची जमीन बघा. मी त्याचं नंदनवन त्या ठिकाणी करीत, म्हणजे शिक्षण संस्था त्या ठिकाणी आणीन. आणि तिथं मला इंग्लिश मिडियम काढायचं होतं. मला भिगवणला काढायचं होतं, तर भिगवणला ते सिनार मासच्या कारखान्याच्या मध्ये काही प्रॉब्लेम झाले आणि म्हणून आता आपल्या कुठल्या हद्दीत येते आता स्वामी चिंचोलीच्या हद्दीत, पण भिगवणला लागून, म्हणजे म्हणायला ते भिगवणमध्ये पण हद्द स्वामी चिंचोलीची आहे, पण भिगवण शहरात असल्यासारखं. अशा पद्धतीने खूप चांगलं स्कूल तिथं आम्ही करतोय. जवळपास 20-25 कोटी रुपये खर्च करून इंग्लिश मिडियम स्कूल अतिशय दर्जेदार त्या ठिकाणी करतोय. तशाच पद्धतीने इथं पण करू. पण कुणाला बघा जागा फुकट नको, पैसे देतो रिजनेबल दरात. त्याच्या म्हणजे जो काही रेट तिथं चालू असेल तो त्या ठिकाणी द्यायची माझी तयारी आहे. अशा पद्धतीनं साहेबांच्याही मनात आहे. साहेबांनी पण मला एकदा सांगितलं की अजित इंदापूरला काढलं विद्याप्रतिष्ठानची ब्रँच, भोरला काढली, आपल्या पुणे जिल्हा शिक्षण संस्थेची आमची वाघोल, पुरंदरला सासवडला खूप चांगलं आहे वागिरी कॉलेज, एकदम ते त्याचा अध्यक्ष मीच आहे सध्या. त्याच्यामुळं आपण शिक्षणाचं आम्ही काय करतो, काम करताना शेतकऱ्यांना 2 पैसे मिळवून देणाऱ्या संस्था, खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी, साखर कारखाना, बँक, ह्या सगळ्या चांगल्या चालवण्याचं काम करतो. त्याच्यातनं लोकांना 2 पैसे मिळतात आणि शिक्षणाची चांगली सोय करतो. तरी शिक्के तिथंच मारताय ना बटन, तरी बटन दाबायला तिथंच जात आहे. आमचा माणूस 700 मतांनी घरी बसवत आहे. त्याला ही चांगलं आहे बाबा. आणि आम्ही मात्र दुसऱ्याची